फिल्म निर्माता ने चीन के एक नागरिक के संपर्क में रहकर शेयर बाजार के एक निवेशक से लगभग 57,70,670 रुपए की ठगी की है। इस कथित फिल्म निर्माता का नाम शिवम बालकृष्ण संवत्सरकर है। इस मामले में पिंपरी चिंचवड शहर की साइबर पुलिस ने एक निवेशक की शिकायत के आधार पर आरोपी शिवम संवत्सरकर को गिरफ्तार कर लिया है। सायबर पोलीस स्टेशनला CR नंबर 31/2025 च्या अनुषंगाने एक तक्रार दाखल झाली, ज्यामध्ये फिर्यादीने एक यूट्यूबची लिंक ओपन केली आणि ती यूट्यूबचा व्हिडिओ बघत असताना त्याला एक लिंक मिळाली। त्या लिंकवर क्लिक केलं असताना एक व्हॉट्सॲप नंबर मिळाला आणि त्याच्याशी तो चॅटिंगमध्ये होता। तर व्हॉट्सॲपच्या नंबरवरून त्यांना सांगितलं की एक अबाउट वेल्थ नामक एक ॲप आहे, त्या ॲपवर आपण पैसे इन्व्हेस्ट करा आणि बऱ्यापैकी रिटर्न्स मिळतील। त्या अनुषंगाने त्या अबाउट वेल्थ ॲप फिर्यादीने डाउनलोड केलं, ज्याच्यामध्ये साधारणतः 57 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि त्याचे रिटर्न्स ॲपमध्येच 5 कोटीपर्यंत दाखवत होते। जेव्हा पैसे हे विथड्रॉ करायला फिर्यादी गेला तर त्यावेळी वेगवेगळे चार्जेस दाखवून पैसे कट होत गेले फिर्यादीचे आणि फिर्यादीच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आहे। त्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशन येथे 31/2025 CR प्रमाणे गुन्हा दाखल झाला। या गुन्ह्याच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं आहे की IDFC फर्स्ट बँक ज्याचा अकाउंटचे जे होल्डर होते त्यांचं नाव होतं शिवम बालकृष्ण संवत्सरकर, यांच्या अकाउंटला सदर पैसे गेलेले आहेत। सदर शिवम संवत्सरकर यांना आपण ज्यावेळी आणलं त्यावेळी ते एक चित्रपट निर्माता असल्याचं निष्पन्न झालं, ज्यांनी एक मराठी पिक्चर प्रोड्यूस केले ज्याचं नाव आहे गुलदस्ता। त्यांच्या अकाउंटला सदर पैसे गेल्याचं निष्पन्न झालं। सदर जे अकाउंट आहे त्या अकाउंटवर अजून 15 तक्रारी प्राप्त आहेत। त्या अनुषंगाने शिवम संवत्सरकर यांना आपण अरेस्ट केलेलं आहे। त्यांच्या तपासामध्ये एक चायनीज आरोपी ज्याचं नाव आहे बांबिनो याला ते पैसे गेल्याचं निष्पन्न झालं आहे। अजून तपास चालू आहे। ब्युरो रिपोर्ट, V-SRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।